नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे। सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। तर दुसरीकडे मात्र ओबीसी कडून मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला विरोध होत आहे। त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। कुणबी मराठ्यापासून सावध राहावं असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे। कुणबी मराठ्यापासून सावध राहावं त्याचं कारण विधिमंडळ सभागृहात 190 इतकी कुणबी मराठा आमदारांची संख्या आहे, तर ओबीसीचे फक्त 11 आमदार आहेत। हे कुणबी मराठा आमदार स्वतःला ओबीसी मानतात, पण ते सभागृहामध्ये ओबीसीच्या बाजूने नाही तर मराठा समाजाच्या बाजूने उभे आहेत। ते सोनार, बंजारा समाज, धनगर अशा कुठल्याच ओबीसीची बाजू घेणार नाहीत। त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धोका आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे। ते यवतमाळच्या पुसद येथे बोलत होते। दरम्यान पुढे बोलताना आंबेडकरांनी म्हटलं की महाराष्ट्रात एससी एसटी 57 आरक्षित जागा आहेत। मराठा ओबीसी विभाजन होऊन ते एकमेकांना मदत करणार नाहीत। ओबीसींना आपलं आरक्षण वाचवायचं आहे तर मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण पाहिजे, म्हणून एससी एसटीच्या 57 जागा महत्त्वाच्या आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।